नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तरची वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची हे बघत आहोत. तुम्ही कधीतरी मराठीमध्ये विचार केला असेल की जर असं झालं तर कसं होईल, जर असं झालं तर मी असं करेन. तर हेच आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. चला तर मग सुरू करूया. याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर रिअल पॉसिबिलिटी येते, म्हणजे गोष्ट होण्याची शक्यता रिअलमध्ये असते, म्हणजे वास्तविक ती गोष्ट होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखादी रिअल पॉसिबिलिटी सांगतोय, म्हणजे एखादी गोष्ट पॉसिबल आहे याच्याबद्दल आपल्याला जर तर मध्ये बोलायचं असेल तर आपण काय करणार, तेव्हा आपण इफ वापरणार आणि इफ सोबत जे वर्ब असेल त्याचा प्रेझेंट फॉर्म वापरायचा. वर्बचा प्रेझेंट इफ बरोबर वर्बचा प्रेझेंट फॉर्म वापरायचा आणि पुढचं जे वाक्य येईल इफ आणि वर्बचा प्रेझेंट फॉर्म याच्यामध्ये जर असं झालं तर हे आपण बोलणार आहोत आणि त्याचा पुढचा जो फॉर्म येईल त्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत तर असं होईल. तर साठी आपण काही वापरलं तरी मध्ये विल येणार. ठीक आहे, तर आपण तिचं एक्झाम्पल बघूया. इफ ही मीट्स मी आय विल गिव्ह हिम द मेसेज. इफ ही मीट्स मी आय विल गिव्ह हिम द मेसेज. याचा अर्थ जर तो मला भेटला तर मी त्याला मेसेज देईन. आता इथे शक्यता आहे की तो मला भेटेल, म्हणून शक्यता आहे म्हणून आपण इथे वर्बचा प्रेझेंट फॉर्म वापरलेला आहे. इफ नंतर हे इफ आहे आणि त्याच्यानंतर आपण वर्बचा प्रेझेंट फॉर्म वापरलेला आहे आणि पुढे जी शक्यता आपण वर्तवतो की तर असं होईल त्याच्यासाठी आपण इथं विलचा वापर केलेला आहे. ठीक आहे, कारण हे रिअल पॉसिबिलिटी आहे. आणि एक असतं की इमॅजिनरी असतं, ज्याच्यामध्ये आपण इमॅजिन करतो की ती गोष्ट कधी होऊच शकत नाही तरी पण आपण इमॅजिन करतो. आता जेव्हा आपण अशा गोष्टीबद्दल बोलतोय जी इमॅजिनरी आहे, जी होण्याची शक्यता नगण्य आहे, तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार ते बघूया. जर आणि तर मध्ये जेव्हा आपल्याला इमॅजिनरी सिच्युएशन बद्दल बोलायचं असतं तेव्हा आपण इफ बरोबर हा पहिला पार्ट येणार किंवा सेकंड पार्ट येणार, तेव्हा आपण इफ बरोबर वर्बचा पास्ट फॉर्म वापरायचा असतो. इफ बरोबर वर्बचा आपण पास्ट फॉर्म वापरणार आणि प्लस पुढचं जे वाक्य येणार आहे त्याच्यामध्ये आपण वुडचा वापर करणार आहे. मध्ये ही गोष्ट होण्याची शक्यता नगण्य आहे. आपण जस्ट हे इमॅजिन करतो की असं झालं तर, दिवा स्वप्न बघितल्यासारखं की असं झालं तर असं होईल, असं झालं तर तसं होईल करणार आहे. इथे जरी आपण वर्बचा पास्ट फॉर्म वापरला तरी हे सगळं वाक्य प्रेझेंट मध्ये असणार आहे. आपण प्रेझेंट सिच्युएशन याच्यामध्ये सांगत आहोत. ठीक आहे, तर आपण याचं एक्झाम्पल बघूया. इफ वापरलंय, इफ आय वन. आता इथे वर्बचा आपण पास्ट फॉर्म घेतलेला आहे, विनचा पास्ट फॉर्म घेतलेला आहे वन. इफ आय वन अ लॉटरी आय वुड बाय अ मर्सिडीज. हे वुड आहे, याचा शॉर्ट फॉर्म मी इथं वापरलेला आहे. हे वुड आहे, याचा मी शॉर्ट फॉर्म इथं वापरलेला आहे, म्हणजे हे आय वुड असं येतं. याचा अर्थ असा होतो, जर मी लॉटरी जिंकले तर मी मर्सिडीज विकत घेईन. ही एक इमॅजिनरी सिच्युएशन आहे. याच्यासाठी आपण इफ नंतर वर्बचा पास्ट टेन्स वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या वाक्यात जर नंतर जे तर येतं त्याच्यासाठी आपण वुड वापरलेला आहे. आता हेच वाक्य जे आपण इफ आय वन अ लॉटरी आय वुड बाय अ मर्सिडीज, हेच आपण उलट्या पद्धतीने पण लिहू शकतो. हेच आपण अशा क्रमाने पण लिहू शकतो. आय वुड बाय अ मर्सिडीज इफ आय वन अ लॉटरी असं पण आपण म्हणू शकतो आणि इफ आय वन अ लॉटरी आय वुड बाय अ मर्सिडीज असं पण आपण म्हणू शकतो. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.